इंस्टाग्रामवर सध्या एक अशी पार्टी व्हायरल होत आहे जिचं नाव ऐकून लोक आधी हसतात आणि नंतर विचार करायला लागतात. कॉकरोच जनता पार्टी. हो, नाव विचित्र आहे, पण सध्या पूर्ण सोशल मीडियावर याची चर्चा चालू आहे. एक सध्या इंस्टाग्राम पेजने काही दिवसात हजारो लोकांचं अटेन्शन घेतलं आहे. मीम्स व्हायरल झाले, रील्स ट्रेंड झाल्या आणि आता लोक विचारत आहेत, ही फक्त मजा आहे की फ्युचर मधली मोठी मुवमेंट आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या बाबू या युट्यूब चॅनलवर. आज आपण बोलणार आहोत इंटरनेटवर धुमाकूळ घालणाऱ्या कॉकरोच जनता पार्टी बद्दल आणि तिच्या मागचा चेहरा कोण आहे. मित्रांनो, आजच्या काळात सोशल मीडियावर कोणती गोष्ट कधी व्हायरल होईल हे सांगणं अशक्य झालं आहे. काही दिवसापूर्वी इंस्टाग्रामवर अचानक कॉकरोच जनता पार्टी नावाचं पेज लोकांच्या नजरेत आलं. सुरुवातीला अनेकांना वाटलं हा फक्त मीम्स पेज आहे, पण हळूहळू लोकांना जाणवलं की तिथे फक्त कॉमेडी नाही तर युथ, बेरोजगारी, पॉलिटिकल आणि सोशल इश्यूवर बोललं जात आहे. आणि हाच पॉइंट लोकांना कनेक्ट झाला, कारण आताची तरुण पिढी ट्रेडिशनल भाषेपेक्षा मीम्स आणि रील मधून जास्त रिॲक्ट करते. आज अनेक तरुणांना असं वाटतं की तुमच्या समस्या कोणी ऐकत नाही, जॉब्स नाही, प्रेशर खूप आहे आणि सोशल मीडिया हेच त्यांचं एक्सप्रेशन बनलं आहे. कदाचित म्हणूनच कॉकरोच जनता पार्टी सारख्या पेजला एवढा सपोर्ट मिळत आहे. या व्हायरल मुवमेंट मागे नाव घेतलं आहे अभिजित दिपके याचं आणि युनिक स्टाईल मध्ये हा कॉन्सेप्ट इंटरनेटवर आणला आणि आता हजारो लोक त्याबद्दल चर्चा करत आहे. काही लोक सपोर्ट करत आहेत आणि काही लोक ट्रोलही करत आहे, पण ही गोष्ट नक्की त्यांनी इंटरनेटची अटेन्शन मिळवलेलं आहे. आज पॉलिटिकल मीम्स मध्ये होत आहे. पूर्वी भाषणं व्हायरल व्हायची, आज रील्स व्हायरल होतात आणि कॉकरोच जनता पार्टीचे हे त्याबद्दलचं नवीन उदाहरण बनलं आहे. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, ही फक्त मीम ट्रेंड आहे की फ्युचर मधली मोठी डिजिटल मुवमेंट? कमेंट मध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.